गुड मॉर्निंग। आज बुधवार स्पेशल बनवूया पापलेट। आता काय मी केलंय, इथे तेलामध्ये कांदा घालून घेतलाय आणि त्यावर हे पापलेटची डोकी आणि मधले भाग वगैरे जे आहेत ते घालून घेतलेत। आता याला मी आधीच हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं। आता यात वाटण घालून घेतलंय। हे वाटण मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलंय, तरी एकदा सांगते। खोबरं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि मग मी वाटताना त्यातच चिंच, थोडं तिखट, हळद, मीठ सर्व घालून एकत्र वाटून घेतलंय आणि ते वाटण घातलंय। थोडासा मला रंग कमी वाटला म्हणून मी इथे काश्मीरी मिरची घातली। तर इथे आपला रस्सा तयार झालेला आहे आणि एक साईडला आता तुकड्या तळायला घ्यायचे आहेत। त्याला पुन्हा सेम वाटण लावायचंय आणि वाटण लावायच्या आधी तुकड्या तळताना थोड्याशा त्या जरा स्पायसी असाव्यात म्हणून पुन्हा एकदा मी फिशला, म्हणजे वाटणात जरी सर्व असलं तरी मी इथे फिशला पुन्हा एकदा सर्व मसाला लावणार आहे। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर, मिरची, खोबरं, लसूण, कांदा, चिंच, मीठ, हळद, तिखट हे सगळं एकत्र वाटून घेतलेलं वाटण आणि ह्याला आता मी इथे लावते पुन्हा तिखट, हळद, थोडं हिंग आणि चिंचेचं पाणी। हे सर्व एकत्र करून मस्त मिक्स करायचं आणि हवं तर एक 5-10 मिनिटं तरी मॅरिनेट करायला ठेवायचं। असं व्यवस्थित सगळ्या तुकड्यांना मसाला लागला पाहिजे। हे पहा, इथे तुकड्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि एक साईडला आपला रस्साही होत आलेला आहे। वा, मस्त अगदी घरभर छान सुगंध पसरलाय। इथे मी आता तेलामध्ये लसूण पाकळ्या घालून घेतल्यात, ठेचून घातलेला लसूण आहे आणि ह्या तुकड्या त्याच्यावर घालून घ्यायच्या आहेत। पापलेट इतकं फ्रेश आहे, खूपच छान फ्रेश पापलेट मिळालंय। याच्यावर आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे। एक साइड पुन्हा होत आली की मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पलटी करून घ्यायचे। शक्यतो असे 2 कालते घेऊन पलटायचं, म्हणजे मसाला सगळा राहतो व्यवस्थित। आणि आता याच्यावर पुन्हा कोथिंबीर वगैरे हवी ते आपल्याला घालायची आणि इथे आपलं पापलेटची थाळी तयार। कशी वाटली सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब बनताय बॉस।